नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या टॉप 15 मध्ये आपले स्वागत. पाहूया देश विदेशातील काही महत्त्वाच्या घडामोडी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक झाली. यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान, तिन्ही सशस्त्र दलांचे प्रमुख आणि अनेक वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष व्ही नारायण म्हणाले की देशातील नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी धोरणात्मक उद्देशाने किमान 10 उपग्रह अहोरात्र कार्यरत आहेत. इम्फाळ येथील केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या 5व्या दीक्षांत समारंभाला संबोधित करताना इस्रो प्रमुखांनी पाकिस्तान सोबतच्या तणावाच्या काळात देशाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी संस्थेच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशातील प्रिस्क्रिप्शन औषधे आणि औषधांच्या किमती 30 ते 80% कमी करून अमेरिकन लोकांना औषधांच्या उच्च किमतींपासून मुक्तता देण्याचं आश्वासन दिले. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज या संदर्भात आदेशावर स्वाक्षरी करण्याचं आश्वासन दिले. अमेरिकेने स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे चीन सोबत व्यापारी कराराची घोषणा केली आहे. अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी राजदूत जेमिसन ग्रीर म्हणाले की अमेरिकेची व्यापार तूट 1.2 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी आहे आणि हा करार त्या राष्ट्रीय आणीबाणीचे निराकरण करण्यास मदत करेल. तेहरानच्या अणु कार्यक्रमावर अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेचा चौथा टप्पा काल ओमानची राजधानी मस्कत येथे संपलाय, ज्यामध्ये दोन्ही बाजूंनी पुन्हा भेटण्याचे मान्य केले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी दोन्ही राष्ट्रांमधील सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी तुर्कीमध्ये त्यांचे रशियन समकक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. आज एका सोशल मीडिया पोस्टमध्ये राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की ते युद्ध संपवण्यासाठी चर्चा करण्यास तयार आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं नागरिकांना कोणत्याही अज्ञात स्फोटक पदार्थाला स्पर्श करू नका असा सल्ला दिलाय. सोशल मीडिया पोस्टमध्ये एनडीएमएने म्हटलंय की हे स्फोटक पदार्थ धोकादायक असू शकतात आणि गंभीर दुखापत किंवा मृत्यूला कारणीभूत ठरू शकतात. एनडीएमएने म्हटलंय की जर लोकांना कोणतीही अज्ञात सामग्री आढळली तर त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना त्वरित कळवावे. 2016च्या नाभा तुरुंग फोडण्याच्या घटनेतून पळून गेलेल्या प्रमुख खलिस्तानी कार्यकर्त्या आणि राष्ट्रीय तपास संस्थेने काश्मीर सिंग गलवड्डीला अटक केली आहे. स्थानिक पोलिसांसोबत संयुक्त कारवाईत बिहारमधील मोतीहारी येथे ही अटक करण्यात आली आहे. युद्धबंदी प्रयत्नांचा एक भाग म्हणून हमासनं गाझामधील शेवटचा जिवंत अमेरिकन बंधक एडन अलेक्झांडर यांची सुटका करण्याची घोषणा केली आहे. हमासनं म्हटले की ओलीस सोडणं हा युद्धबंदी करारावर पोहोचण्याच्या आणि गाझामध्ये मानवतावादी मदत पोहोचवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. काँगोच्या लोकशाही प्रजासत्ताकाच्या पूर्वेकडील एका गावात रात्रीच्या वेळी आलेल्या पुरामुळे 100हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. सूद किवू प्रांतातील कसाबा गावात मुसळधार पावसामुळे पूर आला असे प्रादेशिक अधिकारी बर्नार्ड अकिली यांनी AFPला सांगितले. तालिबान अधिकाऱ्यांनी पुढील सूचना मिळेपर्यंत अफगाणिस्तानमध्ये बुद्धिबळ हा एक जुगाराचा स्रोत असल्याच्या चिंतेमुळे त्यावर बंदी घातली आहे, जो सरकारच्या नैतिकता कायद्यानुसार बेकायदेशीर आहे असे एका क्रीडा अधिकाऱ्यानं सांगितले. आज पहाटे तिबेटला 5.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसलाय. भूकंपाचे धक्के संपूर्ण प्रदेशात जाणवले, तथापि आतापर्यंत कोणतेही नुकसान किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाहीये. भारताच्या राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानुसार भूकंपाचे केंद्र 10 किलोमीटर खोलीवर होते. गेल्या काही आठवड्यात या प्रदेशात अनेक भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आज भारत आणि पाकिस्ताननं जमीन, हवाई आणि समुद्रावरील सर्व गोळीबार आणि लष्करी कारवाया थांबवण्यासाठी सामंजस्य जाहीर केल्यानंतर बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सुरुवातीच्या व्यवहारात मोठी तेजी आली आहे. रविवारी संध्याकाळी सशस्त्र दलांच्या ब्रीफिंगमधून युद्धाबाबत स्पष्टता आल्यामुळे सेन्सेक्स 2.3% जास्त वाढलाय आणि शेअर बाजारानं तेजी दर्शवली आहे. काल चीनमधील शांघाय येथे झालेल्या तिरंदाजी विश्वचषक स्टेज 2 मध्ये भारतानं 7 पदकांसह आपली मोहीम संपवली आहे, ज्यामध्ये 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 4 कांस्य पदके समाविष्ट आहेत.
भारताच्या पार्थ सुशांत साळुंखेनं पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व मध्ये कांस्य पदक जिंकले, तर दीपिका कुमारीनं महिलांच्या वैयक्तिक रिकर्व मध्ये कांस्य पदक जिंकले. अनेक दिवसांच्या अटकळानंतर भारतीय क्रिकेट संघाचा महान कर्णधार विराट कोहलीनं इंस्टाग्रामवर भावनिक पोस्ट करून कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आता तो फक्त एकदिवसीय सामन्यामध्ये खेळणार आहे. या बातमीसह वेळ झाली आहे टॉप 15 मध्ये. इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.